आमचा प्रोड्युसर निनाद बत्ती. एकदम जोरदार टाळ्या रिंकू राज. थँक्यू. रिंकू, सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन. मला असं वाटतं ही जी एनर्जी आहे, हे जे रुटीन आहे ते खूप क्रेझी आहे. आणि तू या चित्रपटाचा भाग झाल्यास आय एम शुअर आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो, तुझं फॅन्स नाही होत असेल. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा 3:30 ही बातमी तुझ्यापर्यंत कधी केव्हा पोहोचली, तो क्षण कसा? आता ज्याच्यासाठी हसलाय ते तसं सांगितलं पाहिजे, काही फिल्टर करायचं पाहिजे. काही नाही, खूप सगळ्यांना नमस्कार. खूप साधं होतं की अंकुश सरांचा मला फोन आला की आमच्या डोक्यात असं आहे की पुन्हा एकदा 3:30 आम्हाला करायचं आहे आणि तू काम करशील का? तर मी म्हटलं हो सर, पण मला एकदा स्क्रिप्ट ऐकायची आहे. माझी नेहमीची सवय आहे की मी काय करते ते मला फक्त बघायचं होतं, कारण या सगळ्यांसोबत काम करणं आणि यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते दडपण, ती भीती, ती उत्सुकता सगळंच होतं. आणि मला वाटतं की मी घरी होते अकलूजला आणि हे मुंबईत होते, तर आम्ही झूम कॉलवरती मी पूर्ण नरेशन ऐकलं आणि अख्खं नरेशन मी हसत होते. आणि तेव्हा मला असं वाटलं की हे मी करायला हवं आणि नाही म्हणण्यासारखं याच्यात कोणतीच गोष्ट नव्हती. मी म्हणते की माझं नशीब खूप चांगलं आहे की मला एका फिल्ममध्ये 3 एकटे मिळालेत काम करायला. आणि या 3 एकट्यांबद्दल म्हणजे आपण नेहमी ऐकतो त्यांना